दिल्लीमधील आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च आहे तो काढण्यात आलेला आहे। या सगळ्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील आहेत ते सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे पदाधिकारी आणि विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय। कोल्हापूरमधील जनता बाजार चौकातून या सगळ्या आता कॅन्डल मार्चला सुरुवात झालेली आहे। ज्या मोर्चामध्ये या सगळ्या आंदोलनादरम्यान जो काही लाठीचार्ज झाला त्यामध्ये जखमी झालेल्या एका प्रतिकात्मक विद्यार्थ्याचं रूप घेऊन एक विद्यार्थी दिसतोय। त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्या वेशात देखील एक आंदोलक या सगळ्या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। प्रामुख्याने जो काही लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्ज करणाऱ्या या सगळ्या पोलिसांवर कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून केली जाते। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा तर आता दिलेला आहे, मात्र ज्यांनी हा हल्ला पोलिसांनी केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी। त्याचबरोबर या सगळ्या नीटच्या परीक्षेमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये देण्याचं सरकारनं मान्य केलेलं आहे, ते लवकरात लवकर द्यावं अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन काँग्रेसनं हा जो सगळा कॅन्डल मार्च आहे तो काढलेला आहे। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की जरी धर्मेंद्र प्रधान यांनी हा राजीनामा दिलेला असला तरी अजूनही काँग्रेस या मुद्द्यावरून आक्रमक असल्याचं बघायला मिळतं। आणि जोपर्यंत या सगळ्या लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार नाही आणि या सगळ्या मृत विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयाची मदत मिळणार नाही तोपर्यंत काँग्रेस या सगळा मुद्दा उचलून घेईल अशा पद्धतीची भूमिका देखील काँग्रेसनं घेतल्याचं बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।